देवाच्या पवित्र उपासनेला सुरुवात करूया आणि उपासना संगीत यामधील गीत क्रमांक 245. उपासना संगीत गीत क्रमांक 245. पतिता ये चल सुची व्हाया, प्रभू येशू पदास धरी. हे गीत आपण सर्वजण मिळून गाऊ आणि देवाच्या पवित्र नावाला धन्यवाद देऊ. पतिता ये चल सुची व्हाया, प्रभु येशू पदास धरी. अद सिंधू मधुनी तरायाला, प्रभु येशू कृपाच तरी. प्रभुच्या दरवंद्य पदा, जगदूतारक गुरु राजांचा, न दुजा पत मुक्ती पदा. प्रभु येशू शितीवरी आलाया, भगतोची समर्थ सखा. पाशा जड करी तोडाया, तुझ देईल नित्य सुखा. प्रभुच्या दरवंद्य पदा, जगदूतारक गुरु राजाचा, न दुजा पत मुक्ती पदा. मनवी तो पतित सखा देई, अद मुक्ती विनम्र जना. मनुनी तू शरण दया जाई, प्रभु देईल शांती मना. प्रभुच्या दरवंद्य पदा, जगदूतारक गुरु राजांचा, प्रभु मनुजाच्या हरी अवघातापा, प्रणिती करुणा करीतो. प्रभु पाशी चलत्या जुनी पापा, शरणागत तारक तो. प्रभुच्या दरवंद्य पदा, जगदूतारक गुरु राजाचा, न दुजा पत मुक्ती पदा. देवात्मा आहे आणि त्याच्या उपासकानं त्याची उपासना आत्म्याने व खरेपणाने केली पाहिजे. पवित्रतेच्या शोभेने परमेश्वराची उपासना करा. हे सर्व पृथ्वी त्याच्या पुढे कंपायमान हो. प्रार्थना करूया. हे कृपाळू परमेश्वर देव बापा, सप्ताहभर तू आम्हाला सांभाळलेला आहेस. तुझी कृपा, तुझं मार्गदर्शन, तुझं संरक्षण पुरवून प्रेमळ पित्या, तुझ्या विश्वासामध्ये आम्हाला स्थिर आणि दृढ राखलेला आहेस. या तुझ्या दयेबद्दल मनापासून आम्ही तुझे उपकार स्तुती करतो. नवीन सप्ताहाला सुरुवात करण्यापूर्वी
तुझ्या पवित्र सानिध्यामध्ये येण्याची ही संधी दिलीस, याही बद्दल आम्ही तुझे आभार मानतो. हे कृपाळू प्रभो, नवीन सप्ताहामध्ये वाटचाल सुरू करत असताना तुझ्या वचनाची जी सामग्री तू आम्हा करता देऊ केलेली आहे, त्या तुझ्या पवित्र वचनांचं मनन, चिंतन, अध्ययन करण्यासाठी आम्हा सर्वांचं सहाय्य कर. यूट्यूबच्या माध्यमातून जे सर्व तुझे पवित्र जन या भक्तीमध्ये सहभागी झालेले आहेत, त्या सर्वांकरता तुझी कृपा नवी कर. सर्वांना तुझ्या पवित्र वचनाद्वारे मार्गदर्शन कर. हे कृपाळू परमेश्वर देवबापा, पुढील सर्व वेळ संपूर्ण भक्ती आम्ही तुझ्या हातामध्ये समर्पित करतो. येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्याद्वारे, आमेन. पेंटिकॉस्ट दिनानंतरचा असलेला 6वा रविवार, यासाठी असलेली सार प्रार्थना, शास्त्रपाठ, पत्र आणि शुभवर्तमान. यावेळी आपण प्रार्थना करूया. पेंटिकॉस्ट दिनानंतरच्या 6व्या रविवारसाठी असलेली सार प्रार्थना. हे प्रभो, तुझ्या भक्तांच्या प्रार्थना ऐक आणि विनंत्या तू श्रवण कर. त्यांनी काय मागावे, कसे मागावे आणि कसे वागावे हे त्यांना समजू दे. त्यानुसार त्यांनी कृती करावी, म्हणून तू त्यांना सामर्थ्य दे. तू सर्व पवित्र आत्म्यासह असणारा व सर्व काळ राज्य करणारा एकमेव देव आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे, आमेन. आजकरिता असलेला पवित्र शास्त्रातील जुन्या करारामधून असलेला प्रथम शास्त्रपाठ, इर्मया नामक ग्रंथ, याचा 7वा अध्याय आणि 1 ते 15 ही वचनं आपण ऐकूया. इर्मया 7वा अध्याय आणि 1 ते 15 वचने. आपली वागणूक व कृती सुधारा. इर्मयाला परमेश्वराचे वचन प्राप्त झाले ते हे: परमेश्वराच्या मंदिरद्वारात उभा राहा व हे वचन जाहीर कर. यहुदाचे सर्व लोक हो, परमेश्वराचे भजन पूजन करण्यासाठी या द्वारांनी आत जाता. ते सर्व तुम्ही परमेश्वराचे वचन ऐका. सेनाधीश परमेश्वर इस्रायलाचा देव म्हणतो, आपले मार्ग व आपली कृती सुधारा, म्हणजे या स्थळी मी तुम्हास वस्ती करवीन. हे परमेश्वराचे मंदिर, हे परमेश्वराचे मंदिर, हे परमेश्वराचे मंदिर असे बोलून लटक्या भाषणावर भिस्त ठेवू नका. जर तुम्ही आपले मार्ग व आपली कृती पूर्णपणे सुधाराल, माणसात खरा न्याय कराल, परका, पोरका व विधवा यास जाचणार नाही, या स्थळी निर्दोष रक्त पाडणार नाही आणि अन्य देवतांचे अनुकरण करून आपली हानी करून घेणार नाही, तर जो देश, जे स्थळ तुमच्या पूर्वजास मी युगानयुग दिले आहे, त्यात तुमची वस्ती होईल असे मी करीन. पहा, ज्याच्यापासून काही लाभ नाही असल्या लटक्या वचनावर तुम्ही श्रद्धा ठेविता. हे काय? तुम्ही चोरी, खून, व्यभिचार करिता, खोटी शपथ वाहता, बालजबुलाच्या मूर्तीस धूप दाखविता व ज्यास तुम्ही ओळखीत नाही अशा अन्य देवतांच्या मागे लागता. आणि मग येऊन ज्या मंदिरात मी आपले नाम दिले आहे त्यात माझ्यासमोर उभे राहता व आमची मुक्ती झाली आहे म्हणून ही सर्व अमंगळ कृत्य कराव्यास आम्हास हरकत नाही असे मनात म्हणता. माझे नाम दिलेले हे मंदिर तुमच्या दृष्टीने लुटारूची गुहा झाली आहे काय? पहा, हे माझ्या लक्षात येऊन चुकले आहे असे परमेश्वर म्हणतो. तर ज्या स्थळी माझे नाम राहावे असे मी प्रथम योजिले होते, त्या शिलोहोत जा व माझे लोक इस्रायल यांच्या दुष्टतेमुळे मी त्यांचे काय केले ते पहा. परमेश्वर म्हणतो, तुम्ही ही सर्व कृत्ये केली. मी तुम्हाशी मोठ्या निगडीने बोलत असता तुम्ही माझे ऐकले नाही. मी तुम्हास हाक मारीत असता तुम्ही उत्तर दिले नाही. म्हणून ज्याला माझे नाम दिले आहे व ज्यावर तुमची श्रद्धा आहे, त्या या मंदिराचे
आणि तुम्हास व तुमच्या पूर्वजास मी दिलेल्या या स्थळाचे शिल्हो केले तसे करीन. आणि तुमचे सर्व भाऊबंद एफ्राईमाचे सर्व संतान ह्यास घालून दिलेले त्याप्रमाणे मी तुम्हास मत समोरून घालून देईल. इथे नेमलेले प्रथम शास्त्रपाठ समाप्त होते. त्याचप्रमाणे आजकरिता असलेला नव्या करारातील द्वितीय शास्त्रपाठ पत्ररूपानं आपण ऐकूया. याकोबाचे पत्र याचा पहिला अध्याय आणि 22 ते 27 ही वचनं. याकोबाचे पत्र याचा पहिला अध्याय 22 ते 27 वचनं आपण ऐकूया. वचनाप्रमाणे आचरण करणारे असा, केवळ ऐकणारे असू नका. आशाने तुम्ही स्वतःची फसवणूक करिता. कारण जर कोणी वचन नुसते ऐकून घेतो व त्याप्रमाणे आचरण करीत नाही, तर तो आरशात आपले शारीरिक मुख पाहणाऱ्या माणसासारखा आहे. तो स्वतःला पाहून तेथून निघून जातो आणि आपण कसे होतो हे तेव्हाच विसरून जातो. परंतु जो स्वातंत्र्याच्या परिपूर्ण नियमांचे निरीक्षण करून ते तसेच करीत राहतो, तो ऐकून विसरणारा न होता कृती करणारा होतो व त्याला आपल्या कार्यात धन्यता मिळेल. आपण धर्माचरण करणारे आहो असे कोणाला वाटत असेल तर तो आपल्या जिभेला आळा घालीत नसेल आणि आपल्या मनाची फसवणूक करून घेत असेल तर त्याचे धर्माचरण व्यर्थ आहे. देवपित्याच्या दृष्टीने शुद्ध व निर्मळ धर्माचरण म्हणजे अनाथांचा व विधवांचा त्यांच्या संकटात समाचार घेणे व स्वतःला जगापासून निष्कलंक ठेवणे हे आहे. येथे नेमलेला द्वितीय शास्त्रपाठ समाप्त होतो. शुभवर्तमान आपण ऐकणार आहोत आणि तत्पूर्वी यावेळी सन्मान्य राठोड पाळक साहेब एक गीत सादर करणार आहेत. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी ते गीत सादर करावं. उपासना संगीतामधून गीत क्रमांक 174 शास्त्ररूप दिवा देवाने दिधला. शास्त्ररूप दिवा देवाने दिधला. शास्त्ररूप दिवा शास्त्ररूप दिवा देवाने दिधला. वाट गावाला वाट गावाला देवाने दिधला. शास्त्र विना पाप्या शास्त्र विना पाप्या कैसे दिसे वाट. शास्त्र विना पाप्या कैसे दिसे वाट. अंधकार दाट अंधकार दाट जागदाणी जगदाणी. शास्त्ररूप दिवा शास्त्ररूप दिवा देवाने दिधला. ससद विवेक ससद विवेक वाट नामयास. ससद विवेक वाट नामयास. शास्त्राचे
शास्त्ररूप दिवा शास्त्ररूप दिवा देवाने दिधला. थँक्यू पाळक साहेब. यावेळी शुभवर्तमान ऐकणार आहोत. मी विनंती करतो सन्मान्य राठोड पाळक साहेब आजच्या शुभवर्तमानाचं वाचन करतील. प्रभो तुम्हा सह असो. आणि तुझ्या आत्म्यासह तो असो. पवित्र शुभवर्तमान संत मत्तई लिखित शुभवर्तमान याचा 7वा अध्याय आणि त्याच्या 21व्या ओळीपासून शुभवर्तमानास प्रारंभ होतो. हे प्रभो तुला गौरव असो. मला प्रभुजी प्रभुजी असे म्हणणाऱ्या प्रत्येकाचा प्रवेश स्वर्गाच्या राज्यात होईल असे नाही, तर जो माझ्या स्वर्गीय पित्याच्या इच्छेप्रमाणे वागतो त्याचा होईल. त्या दिवशी पुष्कळ जण मला म्हणतील, प्रभो प्रभो, आम्ही तुझ्या नावाने संदेश दिला, तुझ्या नावाने भूते घालविली व तुझ्या नावाने पुष्कळ महत्कृत्ये केली नाहीत काय? तेव्हा मी त्यांना स्पष्ट सांगेन की मला तुमची कधीच ओळख नव्हती. अहो अनाचार करणाऱ्यांनो, माझ्यापुढून निघून जा. ह्यास्तव जो प्रत्येक जण ही माझी वचने ऐकून त्याप्रमाणे वागतो तो कोणा एका सुज्ञ मनुष्यासारखा ठरेल. त्याने आपले घर खडकावर बांधले, मग पाऊस पडला, पूर आला, वाराही सुटला व त्या घरास लागला, तरी ते पडले नाही, कारण त्याचा पाया खडकावर घातला होता. तसेच जो कोणी ही माझी वचने ऐकून त्याप्रमाणे वागत नाही तो कोणा एका मूर्ख मनुष्यासारखा ठरेल. त्याने आपले घर वाळूवर बांधले, मग पाऊस पडला, पूर आला, वाराही सुटला व त्या घरास लागला, तेव्हा ते पडले, अगदी कोसळून पडले. येशूने हे सर्व बोलणे समाप्त केल्यावर असे झाले की लोकसमुदाय त्याच्या शिक्षणावरून थक्क झाले, कारण तो त्यांना त्यांच्या शास्त्री लोकांसारखा नव्हे तर अधिकार वाणीने शिकवित होता. हे ख्रिस्ताचे पवित्र शुभवर्तमान आहे. हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो. असो. यावेळी आपला विश्वास आपण प्रकट करूया. प्रेषितांचा मतांगीकार आपण सर्वजण मिळून म्हणू. सर्व समर्थ देव जो पिता, आकाश व पृथ्वी यांचा उत्पन्न करता, त्यावर मी विश्वास ठेवितो. आणि येशू ख्रिस्त त्याचा एकुलता एक पुत्र आमचा प्रभू, जो पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भरूप झाला, कुमारी मरिया हिचपासून जन्मला, ज्याने पंत पिलाताच्या वेळेस दुःख भोगिले, ज्याला क्रुसी दिले, जो मरण पावला व ज्याला पुरिले, जो अधोलोकात उतरला, तिसऱ्या दिवशी मेलेल्यातून पुन्हा उठला, स्वर्गात चढला आणि सर्व शक्तिमान देव जो पिता त्याच्या उजवीकडे बसला आहे, तेथून जिवंतांचा व मेलेल्यांचा न्याय करायला जो येणार आहे, त्यावर मी विश्वास ठेवितो. पवित्र आत्मा, पवित्र कॅथलिक एक्लेसिया, संतांची सहभागिता, पापांची क्षमा, देहाचे पुनरुत्थान आणि सनातन जीवन याविषयी मी विश्वास धरितो. आमेन. मंडळीसाठी सूचना आहेत. मंडळीला सूचित करण्यात येते, अजूनही आपल्या नियमित भक्तीची वेळ आणि तारीख आलेली नाही, करिता येथून पुढेही होणाऱ्या सर्व भक्ती यूट्यूबच्या माध्यमातून होणार आहेत. यूट्यूब हे अतिशय चांगलं माध्यम या काळामध्ये देवानं आपल्यामध्ये निर्माण केलेलं आहे, ज्याद्वारे आपण देवाची सहभागिता, देवाचा वचन ऐकू शकतो आणि स्वीकारू शकतो. जर आपण हे चॅनल आतापर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर विनंती आहे, कृपया क्राइस्ट चर्चचं हे चॅनल आपण सबस्क्राईब करावं आणि या भक्तीमध्ये, देवाच्या उपासनेमध्ये आपला सहभाग नोंदवावा. या विशिष्ट काळातून वाटचाल करत असताना आतापर्यंत जे दान दशांश आपल्याकडे जमा झालेलं आहे ते तुमच्याजवळच ठेवा आणि तुमची इच्छा असल्यास स्क्रीनवर असलेले जे नंबर्स आहेत त्यामध्ये पहिला नंबर आहे
क्राइस्टचर्चचे खजिनदार श्री डॅनियल अस्वले यांचा. तुम्ही त्या नंबरवर कॉन्टॅक्ट करून त्यांना बोलवून आपलं दान, दशांश, स्मरणाकाराचे डबे त्यांच्या सुपूर्द करू शकता. तसेच दुसरा नंबर जो आता स्क्रीनवर आहे तो मराठवाडा धर्म प्रांताचे खजिनदार सन्मान्य रेव्हरंड PK अक्साळ पाळक साहेब यांचा आहे. जर धर्मप्रांताला सन्मान्य बिशप साहेब यांनी केलेल्या आव्हानानुसार आपल्याला मदत करायची असेल, जर देणगी द्यायची असेल तर कृपया धर्मप्रांताचे खजिनदार यांचा नंबर तसेच मराठवाडा धर्मप्रांताचा अकाउंट नंबर स्क्रीनवर आहे. या दोन्ही नंबरवर आपण आपल्या देणग्या पाठवू शकता किंवा प्रत्यक्ष बोलवून देऊ शकता. देवबाप तुमचं सहाय्य आणि मार्गदर्शन करो. 2 नवीन योजना आपण या विशिष्ट काळामधून वाटचाल करत असताना सुरू केलेल्या आहेत. पहिली योजना आहे की जर आपणापैकी कोणी आजारी असेल आणि त्यांच्यासाठी प्रार्थना व्हावी अशी आपली इच्छा असेल तर कृपया त्या व्यक्तीचं नाव तुम्ही संबंधित आपल्या क्राइस्टचर्चच्या व्हॉट्सअप ग्रुपवर पाठवावं किंवा प्रत्यक्ष पाळक साहेबांना किंवा मला किंवा कमिटीच्या सदस्यांना पाठवावं, म्हणजे त्यांच्यासाठी प्रार्थना केली जाईल. तसेच ज्यांची वाढदिवस ॲनिव्हर्सरीज असतील त्यांनी सप्ताहाच्या अगोदर म्हणजे शुक्रवारच्या अगोदर त्या तारखा, तुमच्या वाढदिवसाच्या तारखा असतील किंवा ॲनिव्हर्सरीच्या तारखा असतील त्या तुम्ही आमच्यापर्यंत पाठवाव्यात आणि त्या तारखांसोबत तुमचा एक फोटो आमच्याकडे पाठवावा. म्हणजे रविवारच्या भक्तीच्या दिवशी संबंधित आठवड्यातील असलेल्या सर्व वाढदिवसांसाठी ॲनिव्हर्सरीच्या कपल्ससाठी विशेष प्रार्थना केल्या जाणार आहेत. तर कृपया आपली ॲनिव्हर्सरीची तारीख, बर्थ डेट आणि फोटो अवश्य आमच्याकडे पाठवून द्या, म्हणजे त्या अनुषंगाने आम्हाला तुमच्या प्रार्थनेचं आयोजन करता येईल. त्याचप्रमाणे या सप्ताहापासून ऑनलाईन बायबल क्विज आपण सुरू करत आहोत आणि ही ऑनलाईन क्विज आणि या लिंकपर्यंत पोहोचण्यासाठी तुम्हाला काही गाईडलाईन्स आहेत. स्क्रीनवर आपल्याला हा डेमो दिसत आहे, ज्यानुसार तुम्ही बायबल क्विजच्या लिंकपर्यंत पोहोचू शकणार आहात. सर्वप्रथम वर्तुळात दाखवलेल्या जागेवर टच करा. त्याचप्रमाणे स्क्रीन टच करत करत खाली जा. क्विज लिंक खाली दिलेल्या माहितीनुसार त्याला टच करा. लागलीच यूट्यूब व्हिडिओ पॉज होईल आणि एक नवीन स्क्रीन तुम्हाला दिसेल. यामध्ये काही माहिती तुम्हाला द्यावी लागणार आहे. विशेषतः तुमचा ईमेल ID, ईमेल नंबर तुम्हाला द्यावा लागेल. जर नसेल ईमेल ID किंवा ईमेल नंबर तर आपला christchurchpastorate@email.com हा तुम्ही वापरू शकता. नंबर 2, तुमचं पूर्ण नाव तुम्हाला त्या ठिकाणी द्यावं लागणार आहे. त्याचप्रमाणे तुमचा मोबाईल नंबर आणि व्हॉट्सअप असेल तर अधिक उत्तम. ही सगळी माहिती तुम्ही दिल्यानंतर नेक्स्ट बटन दाबताच प्रश्न तुम्हाला दिसायला लागतील. उत्तर बदलायचे असल्यास तुम्ही दुसरा पर्याय घेऊ शकता किंवा क्लिअर सिलेक्शन दाबून उत्तर मिटवू शकता. प्रश्न सोडून झाल्यावर सबमिटचं बटन अवश्य दाबा. तुम्ही उत्तीर्ण झाल्यास तुमच्या ईमेल IDवर किंवा व्हॉट्सअप नंबरवर लागलीच तुमचे सर्टिफिकेट पाठवले जाईल.
अधिक माहितीसाठी आपले पास्टेट कमिटीचे सदस्य श्री प्रशांतदादा तिडके यांच्याशी तुम्ही संपर्क साधा आणि अधिक माहिती या लिंकच्या संदर्भात त्यांच्याकडनं तुम्हाला प्राप्त होईल. यावेळी भजन मंडळ एक भजन आपल्यासमोर सादर करणार आहे आणि मी त्यांना विनंती करतो की हे भजन त्यांनी सादर करावं. नूतन भजन मंडळ हे आपल्यासमोर भजन सादर करत आहे.
देवबापाला धन्यवाद असो. पेंटिकॉस दिनानंतरचा असलेला 6वा रविवार आणि या रविवारसाठी असलेलं थीम, त्या थीमकडे थोडा वेळ तुम्हा सर्वांचं लक्ष केंद्रित करू इच्छितो. चर्च ऑफ नॉर्थ इंडियानं या सप्ताहाकरता जे थीम तुम्हाला आणि मला दिलेलं आहे ते थीम आहे आम्ही वाचन केलेला
द्वितीय शास्त्रपाठ याकोबाचं पत्र याचा पहिला अध्याय आणि 22वे वचन हे या सप्ताहाकरिता असलेलं थीम आहे. अर्थात केवळ वचन ऐकणारे असू नका, तर त्याप्रमाणे आचरण करणारे असा. वचन केवळ ऐकणारं असू नका, तर त्याप्रमाणे कृती करणारे, आचरण करणारे असा. आणि त्या संबंधी असणारे सर्व शास्त्रपाठ आपण वाचन केलेले आहेत, तुम्ही ऐकलेले आहेत. त्याचप्रमाणे त्या शास्त्रपाठांमध्ये वाचन न झालेलं स्तोत्र देखील आहे आणि ते स्तोत्र 119 आहे आणि त्याच्या 8च्या पुढची काही वचनं आजच्या मननासाठी आहेत. आणि हे सर्व शास्त्रपाठ या थीमबद्दल अधिक माहिती आम्हाला देणारे आहेत. आणि म्हणून हे थीम समजवून घेण्याकरिता आपल्या जिवंत परमेश्वराकडे आपण सहाय्य मागू, सामर्थ्य मागू, प्रार्थना करू. कृपाळू परमेश्वर दे बापा, बलानं नव्हे, पराक्रमाने नव्हे, तर तुझ्या आत्म्यानं कार्य सिद्ध होईल असं तुझं पवित्र वचन आम्हाला सांगतं. आणि म्हणूनच हे कृपाळू परमेश्वर दे बापा, नवीन सप्ताहातील वाटचालीत असलेल्या आमच्या मार्गदर्शनासाठी जे पवित्र वचन आज तू आमच्याकडे पाठवलेलं आहेस, ते पवित्र वचन समजणारं अंतःकरण तू आम्हाला दे. तुझ्या पवित्र आत्म्याचं सामर्थ्य तू आम्हाला दे आणि ऐकणारे नसून कृती करणारे आम्ही बनावं असा अनुग्रह तू आम्हाला दे. माझं दीन पामरावर तुझी कृपा दृष्टी असू दे. माझ्या मनातील विचार, माझ्या मुखातून निघणारे प्रत्येक शब्द हे तुला मान्य असू दे आणि प्रेमळ पित्या त्याद्वारे आम्हा सर्वांची आत्मिक उन्नती होऊ दे. पुढील सर्व वेळ आम्ही तुझ्या हातामध्ये समर्पित करीतो. येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्याद्वारे आमेन. माझी खात्री, माझा विश्वास आहे की तुम्ही सर्वजण आपापल्या घरी सुरक्षित आहात, निरोगी आहात, आनंदी आहात आणि या यूट्यूबच्या माध्यमातून देवाच्या सानिध्यामध्ये आहात. यूट्यूब हे अतिशय मोठं साधन देवानं त्याच्या संगतीमध्ये राहण्यासाठी कदाचित आम्हाला दिलेलं आहे आणि त्याच्या सानिध्यामध्ये येण्यासाठी या चॅनलच्या माध्यमातून आपल्या चर्चच्या मंडळीमधून जे सर्व कार्यरत आहेत त्यांचे मी मनापासून आभार मानतो. खास रीतीनं प्रशांत तिडके दादा, त्याचप्रमाणे मंडलिक परिवारातील सर्व लहान थोर प्रियजन, या सर्वांचा मी ऋणी आहे, आभारी आहे की ही भक्ती, ही उपासना आपल्या कुटुंबापर्यंत, घरापर्यंत पोचवण्यासाठी खूप परिश्रम हे मंडलिक आणि तिडके परिवार आतापर्यंत घेत आहे. देवबाप त्यांना आशीर्वाद देव. त्याचप्रमाणे जे तुम्ही आपापल्या कुटुंबामध्ये बसून या भक्तीमध्ये सहभागी होत आहात, त्यांचाही मी ऋणी आहे. चॅनल सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा, जेणेकरून आपला ग्रुप, बघणारा ग्रुप वाढला जाईल. थीमकडे मी तुम्हाला पुन्हा एक वार घेऊन येतो. वचन ऐकणारे असू नका, तर वचनाप्रमाणे आचरण करणारे असा. देवबापाचं वचन दावीद राजा असं म्हणतो स्तोत्र 119 मध्ये, 105 वचनांमध्ये असं म्हणतो की हे परमेश्वरा, तुझं वचन माझ्या पावलाकरता दिवा आणि माझ्या मार्गावर प्रकाश आहे. अर्थात दैनंदिन वाटचालीमध्ये, दैनंदिन जीवन जगत असताना देवाचं हे पवित्र वचन किती महत्वाचं आहे हे सांगण्याचा प्रयत्न दावीद राजानं त्याच्या त्या स्तोत्रामधनं केलेला आहे. आजच्या या भक्तिप्रसंगी गीत देखील पाळक साहेबानं गायलेलं आहे आणि फार सुंदर क्लासिकल ते गीत त्यांनी गायलेलं आहे आणि त्या गीताचा संपूर्ण विषय
हाच आहे की देवानं शास्त्र रूप दिवा आम्हाला दिलेला आहे. दिवा जो प्रकाश आणणारा, दिवा जो मार्गदर्शन करणारा, असा देवानं आमच्यामध्ये ठेवलेला आहे, असं त्या गीताच्या मध्ये अर्थभाव ठेवण्यात आलेला आहे. देवाच्या पवित्र लोकांनो, देवाचं वचन आमच्या जीवनामध्ये प्रथम स्थानावर असणं अतिशय गरजेचं आहे. आणि तेच सांगणारे सर्व शास्त्रपाठ आपण ऐकलेले आहेत. इर्मया नामक ग्रंथ जो आम्ही वाचन केला, त्या ग्रंथामध्ये 7व्या अध्यायाच्या 1 ते 15 वचनामध्ये देवानं हेच आव्हान आज्ञा पालनाचं आणि आज्ञे अनुरूप वर्तन करण्याचं आव्हान तत्कालीन समाजाला केलेलं आहे. देवाच्या पवित्र वचनाप्रमाणे त्यांनी आपलं वर्तन ठेवावं. देवाच्या वचनानुसार त्यांनी आपलं जीवन जगावं आणि देवाच्या वचनारूप त्यांनी आपली चालचलवणूक बदलावी, असं एक आव्हान इर्मयाच्या द्वारे देवानं तत्कालीन लोकांना केलं. आणि हे आव्हान वचनाद्वारे स्वतःचं आत्मिक जीवन बदलवून घेण्यासाठी त्यानं केलेलं आहे. जर तुम्ही ऐकला असेल तो शास्त्रपाठ, तर त्यामध्ये सर्व वचनं म्हणजे 1 पासून ते 15 पर्यंतची वचनं ही सर्व देवाच्या पवित्र लोकांनी त्याच्या वचनानुरूप आपलं जीवन घडवावं या संदर्भात केलेलं आव्हान आहे. आणि 11वं वचन, ज्यामध्ये एक अति महत्वाची सूचना, आव्हान आणि सूचना देवानं दिलेली आहे. आणि 11व्या वचनामध्ये असं म्हटलंय की माझे नाम दिलेले हे मंदिर तुमच्या दृष्टीने लुटारूंची गुहा झाली आहे. गुहा झाली आहे काय? पहा, हे माझ्या लक्षात येऊन चुकले आहे, असे परमेश्वर म्हणतो. तर ज्या स्थळी माझे नाम राहावे असे मी प्रथम योजिले होते, त्या शिलोस जा व माझे लोक इस्रायल यांच्या दुष्टतेमुळे मी त्यांचे काय केले ते पहा. सूचना, शिलो या ठिकाणी जाण्याची सूचना देवानं तत्कालीन लोकांना केली. आव्हान केलं की तुम्ही वचनानुरूप आपली चालचलवणूक बदला, आणि जर बदललं नाही तर सूचना दिली, शिलो या ठिकाणी जाऊन तुम्ही बघा मी त्या लोकांचं काय केलेलं आहे. आणि स्तोत्र 78 आणि 60 हे वचन जर तुम्ही वाचलं तर त्या ठिकाणी देवानं त्याच्या वचनानुरूप स्वतःला न बदलल्यामुळे, स्वतःची वागणूक न बदलल्यामुळे त्या लोकांचं काय केलेलं आहे ते त्या ठिकाणी नमूद करून ठेवलेलं आहे. ते वचन आपण ऐकूया. त्याने शिलो येथील निवास मंडप म्हणजे मानवांमध्ये उभारलेला आपला डेरा सोडून दिला. त्याने शिलो येथे उभारलेला निवास मंडप अर्थात मानवाच्या मध्ये राहण्याची जागा देवानं सोडून दिली, त्यागली. तो त्या ठिकाणी थांबला नाही, कारण वचनानुसार हे लोक
जीवन जगण्याचं विसरलेले होते. त्यांची चालचलणूक देवाच्या पवित्र वचनानुसार राहिलेली नव्हती आणि म्हणून देवानं त्या ठिकाणाहून त्याचं अस्तित्व काढून घेतलेलं आहे. वचन ऐकणारे हे लोक होते. देवाच्या मंदिराबद्दल, देवाच्या निवासस्थानाबद्दल अतिशय अवेशी हे लोक होते. आणि याच यिर्मयाच्या ग्रंथामध्ये सुरुवातीलाच देवानं त्यांना ही देखील सूचना दिली, देवाचं मंदिर, देवाचं मंदिर, देवाचं मंदिर हे करत बसू नका. फक्त देवाचं मंदिर, देवाचं पवित्र मंदिर, देवाचं पवित्र मंदिर असं बोलून आपली सर्व दुष्कर्म स्वतःच्या सोबत ठेवून त्या पवित्र मंदिरामध्ये, देवाच्या समक्षतेमध्ये जाऊ नका, अशी सूचना सुरुवातीलाच या ग्रंथामध्ये देवानं दिलेली आहे. अर्थात देवाची एवढीच इच्छा आहे की त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्यांचं जीवन, त्याच्यावर विश्वासणाऱ्यांचं जीवन हे त्याच्या वचना अनुसरून असावं. वचनानुसार त्यांनी जीवन जगावं. कारण देवाचं वचन दावीद राजानं सांगितल्याप्रमाणे हे पावलाकरता दिवा, मार्गावर प्रकाश असं आहे. देवाचं वचन हे आमचं संपूर्ण जीवन बदलणारं आहे. आणि म्हणून आम्ही केवळ देवाचं वचन ऐकणारे होऊ नये, तर त्याप्रमाणे आचरण करणारे व्हावं, असं थीम चर्च ऑफ नॉर्थ इंडियानं आम्हाला दिलेलं आहे. याकोबाचं पत्र आणि शुभवर्तमान या दोन्ही पुस्तकांकडे थोडा थोडा वेळ आपण आपलं लक्ष केंद्रित करणार आहोत. याकोबाच्या पत्रामध्ये याकोब 1:22 मध्ये ज्याप्रमाणे म्हटलेलं आहे की केवळ वचन ऐकणारे असू नका, तर त्याप्रमाणे आचरण करणारे असा. तुम्ही जर बघितलं, एक घटना लुकाच्या शुभवर्तमानाच्या 8व्या अध्यायामध्ये 19, 20 आणि 21 या वचनामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. कृपया ती वचनं कोणीतरी वाचावी अशी मी विनंती करतो. लुकाचं शुभवर्तमान याचा 8वा अध्याय 19 ते 21 वचनं. प्रभू येशूचे नातलग, त्याची आई व त्याचे भाऊ त्याचे आई व त्याचे भाऊ त्याच्याकडे आले, परंतु दाटीमुळे आणि दाटीमुळे त्यांना त्याच्यापर्यंत पोहोचता येईना. तेव्हा त्याला सांगण्यात आले त्याच्या शिष्यांच्या करवी, तुझी आई व तुझे तुझे भाऊ तुला भेटण्याच्या इच्छेने बाहेर उभे आहेत. त्याने त्यास उत्तर दिले, प्रभूनं त्याला उत्तर दिलं, हे जे देवाचे वचन हे ऐकणारे देवाचं वचन ऐकत आहेत व पाळणारे व पाळत आहेत, तेच माझी आई व माझे भाऊ आहेत. येशू ख्रिस्ताच्या मुखातून आलेलं हे स्टेटमेंट आहे. येशूच्या म्हणण्यानुसार त्याचे भाऊ आणि त्याचे बहीण, अर्थात त्याचे आप्तगण तेच आहेत जे त्याचं वचन ऐकतात आणि त्याप्रमाणे आचरण करतात, त्याप्रमाणे वर्ततात, त्याप्रमाणे वागतात. मत्तयाच्या शुभवर्तमानामध्ये असं म्हटलेलं आहे, मला केवळ प्रभूजी प्रभूजी म्हणणाऱ्यांचा प्रवेश स्वर्गाच्या राज्यात होईल असे नाही, तर जे माझ्या पित्याच्या इच्छेप्रमाणे चालतात, त्याच्या आज्ञांचं पालन करतात, अशांचा होईल. अतिशय स्पष्ट रीतीनं देवाच्या आज्ञा पालनाबद्दलची आव्हानं करणारं आजचं हे थीम आहे.
नीतिसूत्रे याचा 3रा अध्याय आणि पहिलं आणि दुसरं वचन कुणीतरी कृपया वाचा. माझ्या मुला, माझ्या मुला, माझे धर्मशास्त्र विसरू नको. माझे धर्मशास्त्र विसरू नको. तुझ्या चित्तात माझ्या आज्ञा वागोत. तुझ्या चित्तात माझ्या आज्ञा वागोत. कारण त्यापासून म्हणजे माझ्या धर्मशास्त्रापासून, दीर्घ माझ्या आयुष्य, नीती वचनांपासून, माझ्या पवित्र वचनांपासून दीर्घ आयुष्य, दीर्घ आयुष्य, वयोवृद्धी व कल्याण ही तुला प्राप्त होतील. प्राप्त होते. एवढं सर्व काही देणारं देवाचं हे पवित्र वचन आहे. देवाचं पवित्र वचन आम्हाला वयोवृद्धी देणारं आहे, आम्हाला बरकत देणारं आहे, आम्हाला जीवन देणारं आहे. आणखीन या संपूर्ण 3ऱ्या स्तोत्रामध्ये त्या पवित्र वचनांची विविध रूप, विविधता, विविध सामर्थ्य काय आहे आणि ते आमच्या जीवनामध्ये कशा रीतीनं कार्यरत होतात याबद्दलची माहिती पुढे पुढे जर तुम्ही वाचन केलं तर तुम्हाला प्राप्त होईल. दीर्घ आयुष्य देणारं हे पवित्र वचन, वयोवृद्धी देणारं हे पवित्र वचन, आमच्या जीवनामध्ये बरकत देणारं हे पवित्र वचन आम्ही केवळ ऐकणारे असू नये तर त्याप्रमाणे आचरण करणारे असावे. बरेच जण सांगतात, आम्हाला भेटतात, आम्ही एवढ्या वेळेस बायबल वाचलं, आम्ही तेवढ्या वेळेस बायबल वाचलं, माझी आता इतकी वेळ सुरू आहे बायबल वाचण्याची. चांगली गोष्ट आहे, बायबल वाचणं चांगली गोष्ट आहे. परंतु परमेश्वर ते म्हणतो की केवळ वाचन करणारे किंवा ऐकणारे एवढेच असू नका, तर त्याप्रमाणे आचरण करणारे असा, म्हणजे तुम्हाला त्याद्वारे नवजीवन, दीर्घायुष्य प्राप्त होणार आहे. नीतिसूत्रे याचा 16वा अध्याय आणि 20व्या वचनामध्ये भाग जर तुम्ही पाहिला तर त्या ठिकाणी नीतिसूत्रकार शलोमोन राजा फार सुंदर रीतीनं लिखाण करताना म्हणतो, काय लिहिले तिथे, जो देवाच्या वचनाकडे लक्ष पुरवितो त्याचे कल्याण होते. त्याचे कल्याण होते. जो वचनाकडे लक्ष पुरवितो त्याचे कल्याण होते. आणि नीतिसूत्र याचा 28वा अध्याय आणि 9वं वचन जर तुम्ही वाचलं तर त्या ठिकाणी देखील एक सूचना आहे. काय म्हटलंय तिथे, धर्मशास्त्र कानी पडू नये. धर्मशास्त्र किंवा देवाचं वचन किंवा पवित्र वचन कानी पडू नये म्हणून जो आपला कान बंद करीतो त्याची प्रार्थना देखील वीट आणणारी आहे. धर्मशास्त्र आपल्या कानी पडू नये म्हणून जो त्यापासून पळतो, त्यापासून दूर जातो, वाचन करण्याचं, मनन करण्याचं, चिंतन करण्याचं, त्याप्रमाणे आचरण करण्याचं जो टाळतो, जो टाळाटाळ करतो, त्याची प्रार्थना देखील देवाला वीट आणणारी आहे. अतिशय मोठं महत्व देवानं या वचनांना तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये दिलेलं आहे. शास्त्ररूप दिवा देवानं दिधला. हा वचनरूपी दिवा आम्ही स्वीकारलेला जरूर आहे, पण कदाचित आमच्या आचरणामध्ये तो अजून आलेला नाही. देवाचं वचन किंवा ज्याला आम्ही 10 आज्ञा म्हणतो त्याच्याकडे जर बारकाईनं तुम्ही पाहिलं तर केवळ 4 आज्ञा सुरुवातीच्या या देवाच्या आणि आमच्या संबंधाबाबत आहेत. बाकी सर्व आज्ञा आमच्या एकमेकांशी असलेल्या संबंधासंबंधी आलेला आहे. देवाशी संबंधित अगदी थोडक्या आज्ञा आहेत,
परंतु मानवाच्या संदर्भात संबंधित असलेल्या कर्तव्यांबद्दल जास्त देवानं आज्ञा दिलेल्या आहेत. आणि त्याच आज्ञा आम्ही केवळ ऐकणारे नसावं, परंतु त्याप्रमाणे आचरण करणारं असावं. त्या 10 आज्ञांचा सार एवढाच दिलेला आहे छोटासा देवानं, प्रभू येशू ख्रिस्तानं. तो आपला देव परमेश्वर याचवर प्रीती करावी आणि जशी स्वतःवर तू प्रीती करतोस तशी आपल्या शेजाऱ्यावर प्रीती करावी. या आज्ञांचं पालन मुखपाठ आम्हाला आहेत, नो डाऊट. आमच्या मुलाबाळांनाही ते आम्ही शिकवलेले आहेत, नो डाऊट. आमची मुलं बाळही वचनं बोलतात, शंका नाही. परंतु आचरणामध्ये जर शून्य असेल तर देवानं तत्कालीन पिढीला सांगितलं की माझी वचनं, माझ्या आज्ञा न आचरल्यामुळे शिलो या ठिकाणचं मी काय केलं त्या ठिकाणी जाऊन बघा. प्रियांनो, आज्ञा पालन किंबहुना आज्ञांच्या प्रमाणे जीवन जर आमचं नसेल तर मात्र आम्हाला आता स्वतःचं जीवन पडताळून पाहण्याची वेळ आलेली आहे. कारण वचनाप्रमाणे आचरण नसलेल्या लोकांच्या मध्ये आमचा देव राहत नाही असं त्यानं शिलो या ठिकाणी केलेल्या कृतीमधून आमच्या समोर ठेवलेलं आहे. त्या लोकांच्या मधून, त्यांच्या डेऱ्यामधून, दर्शन मंडपामधून देव निघून गेला. प्रियजन हो, अतिशय अटीतटीच्या काळामधून, असुरक्षिततेच्या वातावरणामधून, केव्हा काय होईल काही समजत नाही अशा परिस्थितीमधून आपण वाटचाल करत आहोत. आणि अशा परिस्थितीमध्ये चर्च ऑफ नॉर्थ इंडियानं पुन्हा एक वार जणू काय देवाच्या द्वारे, त्याच्या वचनाच्या द्वारे आम्हाला सूचित केलेलं आहे की केवळ वचन ऐकणारे असू नका, केवळ वचन वाचणारे असू नका, केवळ वचन पठन करणारे असू नका, केवळ वचनांचं मनन चिंतन करणारे असू नका, तर वचनाप्रमाणे आचरण करणारे असा. वचनानुरूप आपलं जीवन बदलणारे असा. अगदी साध्या साध्या गोष्टी देवानं आज्ञारूपानं आम्हाला सांगितलेल्या आहेत. इर्मयाचा ग्रंथ जो आम्ही वाचला त्यामध्ये तुम्ही जर बारकाईनं ऐकलं असेल तर देवानं अनाथ, विधवा, पोरकी, दुर्बल घटक, समाजातील दुर्बल घटक यांची काळजी घेण्यासाठी आम्हाला आज्ञा केलेली आहे. समाजातील अशक्त घटक यांची काळजी घेण्याबद्दल आम्हाला आज्ञा केलेली आहे. प्रभू येशू ख्रिस्तानं प्रीती करण्यास आम्हाला शिकवलेलं आहे. प्रीतीची नवी आज्ञा त्यानं आम्हाला दिलेली आहे आणि त्यामध्ये वैऱ्यावर प्रीती करण्यासंबंधानं त्यानं आम्हाला आज्ञा दिलेली आहे. काय आम्ही स्वतःवर प्रीती करतो काय? स्वतःची जर आमच्यावर प्रीती असेल तर आम्ही वचनांप्रमाणे आचरण करणारे आहोत काय? आणि जर आम्ही स्वतःवरच प्रीती करणारे नाही तर आम्ही शेजाऱ्यावर आणि त्यानंतर वैऱ्यावर कशी प्रीती करणार आहोत? मनुष्यानं सारं जग मिळवलं आणि आपल्या आत्म्याचा नाश करून घेतला तर त्याला काय लाभ? आणि म्हणून करिंथीकराच्या पहिल्या पत्राच्या 14व्या अध्यायाच्या अगदी पहिल्याच वचनामध्ये संत पाऊल म्हणतो की प्रीती हे तुमचं ध्येय असू द्या, कारण नव्या करारामध्ये येशूनं दिलेली ती आम्हाला आज्ञा आहे. त्या आज्ञेचं पालन आम्हाला करायचं आहे. स्वतःवर प्रीती करायची आहे, देवावर प्रीती करायची आहे, शेजाऱ्यावर प्रीती करायची आहे आणि सर्वश्रेष्ठ प्रीती वैऱ्यावर, आमचं अहित करणाऱ्यावर, आमचं नुकसान करणाऱ्यावर,
आमच्याबद्दल सतत वाईट कारवाया करणाऱ्यांवर आम्हाला प्रीती करायची आहे. प्रभूनं आज्ञा दिली, कोणी तुझ्या एका गालावर मारलं तर त्याच्या पुढे करत आहोत का आम्ही? कोणी तुला अंगारका मागितला तर बंडीही त्याला दे. ही प्रभूनं दिलेली आज्ञा आहे. का या आज्ञांचं पालन आम्ही आज करत आहोत? आमच्यापेक्षा अशक्त असलेल्या दुर्बल घटकांची काळजी, त्यांची निगा आम्ही राखत आहोत काय? हीच देवाची आज्ञा आहे जी अखिल मानव जातीसाठी आहे. आणि त्या आज्ञांकडे आमचं दुर्लक्ष होत असेल, देवाचं वचन केवळ आम्ही मुखपाठ करत आहोत, चांगली गोष्ट आहे. देवाचं वचन फक्त आम्ही मनन चिंतन करत आहोत, चांगली गोष्ट आहे. देवाचं वचन जर आम्ही जगत नाही तर मात्र आता देवाच्या वचनाप्रमाणे आम्हाला जगायचं आहे. देवाच्या आज्ञेप्रमाणे आम्हाला जीवन परिवर्तित करायचं आहे. त्याचं कारण योहान कृत शुभवर्तमान याचा 12वा अध्याय 46 आणि 47 ही वचनं जर तुम्ही पाहिली तर त्या ठिकाणी तुम्हाला काय लिहिलं आहे त्या ठिकाणी कृपया वाचा. 12:47 जो कोणी माझ्यावर विश्वास ठेवितो त्याने अंधकारात राहू नये, हा म्हणून मी जगात प्रकाश असा आलो आहे. येस. आणि जो कोणी माझी वचने ऐकतो पण ती पाळीत नाही, त्याचा न्याय मी करीत नाही. कारण मी जगाचा न्याय करण्यासाठी नव्हे तर जगाचे तारण करण्यासाठी आलो आहे. येस. पुढे. जो माझा अव्हेर करीतो व माझ्या वचनांचा स्वीकार करीत नाही, हा त्याचा न्याय करणारे कोणी आहे? जे वचन मी सांगितले तेच शेवटल्या दिवशी त्याचा न्याय करील. प्रियांनो, देवाचं हे वचन आमचा न्याय करणार आहे. देवाचं हे वचन जर आम्ही त्याचा अव्हेर करत असू, जर आम्ही त्याच्या विरोधात आमचं जीवन जगत असू, तर आज पुन्हा एक वार चर्च ऑफ नॉर्थ इंडियाच्या द्वारे आमच्या जिवंत परमेश्वरानं आम्हाला सूचना दिलेली आहे, जागृत केलेलं आहे. कारण आमचा न्याय करणारा प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो की मी त्याचा न्याय करणार नाही, तर जे वचन मी त्याला सांगितलेलं आहे ते वचनच त्याचा न्याय करेल. योहान कृत शुभवर्तमान 5वा अध्याय आणि 24व्या वचनामध्ये काय लिहिलेलं आहे? कृपया वाचन करा. मी तुम्हाला खचित मी खचित तुम्हाला सांगतो, खचित सांगतो, जो माझे वचन ऐकतो जो माझे वचन ऐकतो आणि ज्याने मला पाठवले आणि ज्याने मला पाठवले त्याच्यावर विश्वास ठेवितो, त्याच्यावर विश्वास ठेवितो, त्याला सार्वकालिक जीवन त्याला प्राप्त झाले आहे. सार्वकालिक जीवन प्राप्त झाले आहे. आणि त्याच्यावर न्यायाचा प्रसंग येणार नाही. न्यायाचा प्रसंग येणार नाही. तो तो मरणातून जीवनात पार गेला आहे. जीवनात पार गेलेला आहे. देवाचं वचन आम्हाला दीर्घायुष्य देणार आहे. देवाचं वचन आम्हाला भरभराट देणार आहे. देवाचं वचन आम्हाला आरोग्य देणार आहे. देवाचं वचन आमच्या पावलाकरता दिवा, आमच्या मार्गावर प्रकाश आहे. देवाचं वचन आमची हळ बळकट करणारं आहे. देवाचं वचन आमचा न्याय करणारं आहे. आणि म्हणून या वचनाप्रमाणे आचरण करण्यास आपण प्रवृत्त होऊया. या वचनाप्रमाणे आचरण करण्यास आपण सुरुवात करूया. हे वचन केवळ ऐकणारे आपण राहू नये, वाचणारे आपण राहू नये, मनन आणि चिंतन करण्यापुरतीच आमची सीमा राहू नये, तर आता आम्ही त्या वचनांप्रमाणे आचरण करणारे होण्याची गरज आहे. देवबाप त्याच्या पवित्र वचनांप्रमाणे आचरण करण्यास तुम्हाला आणि मला सहाय्य देव. आणि पुन्हा एक वार याकोबानं सूचित केल्याप्रमाणे केवळ आम्ही वचन ऐकणारे नसावे, परंतु त्याप्रमाणे आचरण करणारे बनावं, असा अनुग्रह देवबाप तुम्हाला आणि मला देव.
यावेळी छोटंसं गीत आपण गाणार आहोत आणि गीत गात असताना आपण आपली अर्पणं आदरानं सद्भयानं परमेश्वराला सादर करणार आहोत. तन मन धन प्रभू तव चरणी, हे गीत आपण सर्वजण मिळून गाऊया. देवबापाला धन्यवाद देऊया. तन मन धन प्रभु तव चरणी, धन प्रभु तव चरणी, सकल तुझे तूच दिलेशी, सकल तुझे तूच दिलेशी, प्रगटित तव चरणी, तन मन धन प्रभु तव चरणी. प्रार्थना करूया. कृपाळू परमेश्वर देव बापा, आजच्या या पवित्र दिनाबद्दल तुझे आभार मानतो. आजच्या या पवित्र दिवशी तुझ्या पवित्र वचनाद्वारे तू आम्हाला मार्गदर्शन केलंस, त्याहीबद्दल तुझे आभार मानतो. हे कृपाळू परमेश्वर देवबापा, वचनाप्रमाणे आचरण करण्यास तू आम्हाला शक्ती आणि सामर्थ्य दे. तुझ्या वचनानुरूप आमचं जीवन वर्तण्यासाठी, जगण्यासाठी तू आमचं सहाय्य कर. हे कृपाळू प्रभो, सर्व काही चांगलं तू आम्हाला दिलेलं आहेस, त्याबद्दल तुझे मनापासून आभार मानतो. विशेष रीतीनं अखिल विश्वासाठी आम्ही प्रार्थना करतो. हे कृपाळू प्रभो, कोरोना या विषाणूचा सामना करणाऱ्या या विश्वाला तू या मोठ्या संकटापासून सुरक्षित कर. विश्वामध्ये असणारे सर्व देश जे मोठ्या प्रमाणात या विषाणूमुळे बाधित झालेले आहेत, त्या सर्व देशांमध्ये त्यातील आजारी असलेल्या लोकांना तुझं आरोग्य दे आणि लवकरात लवकर हे प्रेमळ पित्या, हे विश्व कोरोनामुक्त होऊ दे, अशी प्रार्थना आणि विनंती आम्ही तुझ्या चरणापाशी करतो. हे विश्व निर्माण करत्या, आम्ही प्रार्थना करतो आमच्या भारत देशासाठी. आमच्या भारत देशावर तुझी कृपादृष्टी असू दे. आमचा भारत देश ज्या संकटांचा सामना करत आहे प्रभू, त्या कोरोना विषाणूपासून तू आमच्या देशाला मुक्त कर. विषाणूमुळे बाधित झालेल्या सर्व रुग्णांना तुझं आरोग्य दे. त्या रुग्णांची सेवा करणारे अहोरात्र त्या रुग्णांच्या सेवेत असलेली सर्व वैद्यकीय यंत्रणा, डॉक्टर्स, नर्सेस, कर्मचारी, सफाई कामगार, या सर्वांना तुझं आरोग्य दे. कुठल्याही प्रकारची बाधा त्यांना होऊ देऊ नको. त्याचप्रमाणे या कोरोना प्रादुर्भावापासून मानवाला रोखण्यासाठी अहोरात्र रस्त्यावर असणारी सर्व पोलीस यंत्रणा, सर्व पोलीस अधिकारी, कर्मचारी, या सर्वांनाही तुझं आरोग्य दे, कृपा दे. प्रेमळ पित्या, आमचा देश हा पुन्हा एक वार या मोठ्या महासंकटातून बाहेर येऊन पुन्हा एक वार सुजलाम सफलाम होण्यासाठी तुझा अनुग्रह तू आमच्या देशावर असू दे. सर्व राज्यकर्ते, राजकीय पुढारी, सर्व नेते आणि विशेष करून आमचे राष्ट्रपती, पंतप्रधान, या सर्वांना विशेष अनुग्रह आणि कृपा दे. मार्गदर्शन आणि संरक्षण दे, आरोग्य दे. प्रेमळ पित्या, भारत देशाला पूर्वस्थितीत आणण्यासाठी ज्या उपाय योजना योजल्या जात आहेत, त्या सर्व उपाय योजना
तुझ्या आशीर्वादाला असू दे आणि त्या उपाययोजनेद्वारे आमच्या भारत देशाला पुन्हा एक बार स्वावलंबी भारत होऊ दे. आम्ही प्रार्थना करतो सर्व विश्वामध्ये असणाऱ्या सर्व मानवजातीसाठी तुझं प्रेम, तुझी प्रीती, तुझा बंधुभाव या सर्व विश्वामध्ये असणाऱ्या मानवामध्ये तू संचारला जाऊ दे. आम्ही प्रार्थना करतो कृपाळू परमेश्वर देवबापा, या विशिष्ट संकटाबरोबर जी इतर संकट आमच्या समोर आहेत त्या सर्व संकटापासूनही आमचं रक्षण कर. आमच्या भारत देशामध्ये शांती आणि ऐक्य तू नांदू दे. आमचे सर्व धर्मपुढारी, खास रीतीनं CNI महामंडळ, आमचे मॉडरेटर, व्हाईस मॉडरेटर, सर्व बिशप्स, सर्व CNI अंतर्गत असणाऱ्या मंडळ्या, या सर्वांना तुझा अनुग्रह आणि कृपा दे. मराठवाडा धर्मप्रांत आणि आमचे बिशप साहेब सन्मान्य राईट रेव्हरंड MU कसाब यांना दुहेरी जबाबदारी तू दिलेली आहेस. नाशिक धर्मप्रांताची आणि मराठवाडा धर्मप्रांताची काळजी घेत असताना त्यांचं सहाय्य कर, शक्ती दे, सामर्थ्य दे. सर्व आचार्यगण, सेवक वर्ग यांच्यावर तुझा अनुग्रह आणि कृपा असू दे. हे कृपाळू प्रभू, सर्व मंडळांमधून तुझी दयादृष्टी आणि कृपादृष्टी असू दे. मंडळांमधून असणारे सर्व लहान थोर प्रियजन या सर्वांचं संरक्षण कर. हे कृपाळू परमेश्वर देवापा, आम्हाला सर्व उत्तम देणाऱ्या आमच्या जिवंत देवा, या भक्ती प्रसंगी जे काही तुझ्या सेवा कार्यासाठी आम्ही दिलेलं आहे त्याचाही स्वीकार कर. त्यासहित आम्ही सर्वस्वाचं समर्पण तुझ्याकडे करावं असा अनुग्रह तू आम्हाला दे. सर्व मध्यस्थी आणि प्रार्थना आमचा धन्यतारक प्रभू येशू ख्रिस्त याच्या पवित्र आणि थोर नावात करतो म्हणून तू ऐक. आमेन. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाम पवित्र मानिले जावे, तुझे राज्य ये, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही. तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, जशी आम्ही आमच्या अपराधांची क्षमा करतो तशी तू आमच्या अपराधांची क्षमा कर. आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडव, कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व का तुझीच आहे. आमेन. आणि आता देव जो बाप, देव जो पुत्र आणि देव जो पवित्र आत्मा याची सहभागिता तुम्हा सर्वांसह आता आणि सदा सर्व काळ युगायुग सो. आमेन. 10 दिवस पुन्हा एक वार औरंगाबाद शहरामध्ये कडक लॉकडाऊन आहे. आमच्या फायद्यासाठी आहे, आमच्या संरक्षणासाठी आहे, रक्षणार्थ आहे आणि म्हणून घरातच राहा. पोलीस यंत्रणेला, सर्व सफाई कामगार यंत्रणेला सहकार्य करा. घरात राहा, सुरक्षित राहा आणि काळजी घ्या. देवबाप तुम्हाला आशीर्वाद देव.